पुरण गावात इच्छापूर्ती गणपती मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. पुरणगाव येथील श्रद्धास्थान असलेले इच्छापूर्ती गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर आज अत्यंत भक्तिमय वातावरणात गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गोदामाचे महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वेदघोष मंत्रोच्चार आणि घंटानादाच्या साक्षीने पार पडलेले या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. नव्याने सजवलेले मंदिर फुलांच्या आकर्षक तोरणांनी आणि रंगीबेरंगी सजावटीने फुलून दिसत होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं गणरायाचे दर्शन घेत गावाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमासाठी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे यांची प्रमुख उपस्थिती लावली. तसेच आदरणीय भाऊसाहेब पाटील ठोंबरे काका, श्री सुधाकर नाना ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य श्री पंकज ठोंबरे, मार्केट्स कमिटीचे माजी सभापती श्री भागीनाथ दादा मगर, नगरसेवक श्री पारस शेठ घाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. गावकरी आणि पंचक्रोशीतील समस्त भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सगळ्यांनी मिळून श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत गावच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. हा सोहळा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता सामाजिक एकात्मतेचा आणि सांस्कृतिक परंपरेच्या जतनाचा सुंदर नमुना ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे गावातील बंधुभाव अधिक दृढ होतो आणि नव्या पिढीला संस्कारांची जाणीव होते. एकंदरीत पुरण गावातील इच्छापूर्ती गणपती मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा गावच्या इतिहासात एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी पर्व ठरला आहे.